नमस्कार, मी आयशा सय्यद. आज 8 मार्च म्हणजे जागतिक महिला दिन. कितीही विरोधातली परिस्थिती असेल तरी त्या सगळ्याला महिला हिमतीने सामोरे जातात आणि त्याचंच उदाहरण म्हणजे उरणच्या नगराध्यक्ष भावना घाणेकर. त्याचं कारण असं आहे की उरणच्या नगर परिषदेमध्ये सर्वाधिक निवडून आलेले जे नगरसेवक आहेत ते भाजपचे. मात्र अशा परिस्थितीमध्ये उरणच्या लोकांनी नगराध्यक्ष म्हणून कौल दिला तो राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्या भावना घाणेकरांना. त्यांच्यासमोर आता बरीच चॅलेंजेस आहेत, त्याबद्दल त्यांच्याशी बोलूयात. भावनाताई, सगळ्या कसोटीचा काळ आहे. या सगळ्यामध्ये तुम्ही नगराध्यक्ष म्हणून काम करताय. सगळ्यात आधी तर तुम्हाला महिला दिनाच्या शुभेच्छा. आणि उरणमध्ये कसं काम सगळं एकंदरीत सुरू आहे? तुम्हाला सुद्धा आणि समस्त सर्व महिला वर्गाला जागतिक महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. आणि तुम्ही जसं मला प्रश्न विचारलात, महिला म्हणून काम करताना चॅलेंजेस येतात का? तर हो, येतात. प्रत्येक महिलेला येतात, कारण तिला आपल्या कामाच्या जबाबदारीपेक्षा अनेक जबाबदाऱ्या तिच्यावर असतात, जसं की घराच्या असतात, कामाच्या असतात. आणि जसं आता नगराध्यक्ष म्हणून मी एक वेगळ्या पद्धतीचं कामकाज बघते, त्याही जबाबदाऱ्या माझ्यावर असल्या कारणाने महिला म्हणून चॅलेंजेस येतात. आणि ते करत असताना कधी कधी पुरुषी अहंकाराला सुद्धा आपल्याला सामोरं जावं लागतं, कारण महिला म्हणून सगळेच पुरुष महिलांना एक्सेप्ट करतात असं नाही. परंतु असे अनेक पुरुष आहेत की जे महिलांच्या खांद्याला खांदा लावून काम करतात. जसं का आता माझ्यासोबत नगरसेवक म्हणून त्या ठिकाणी असलेले पुरुष असतील, ते मला भावाप्रमाणे मदत करतात, किंवा मला निवडून आणण्यामध्ये ज्या सगळ्या पुरुष लोकांचं आणि ज्या नेत्यांचं योगदान लागलं त्यांची सुद्धा मदत मला झाली. परंतु महिला म्हणून काम करत असताना आपल्या स्वतःच्या अस्तित्वाचा ठसा उमटवणं गरजेचं आहे, असं मी सगळ्या महिलांना सांगेन. सध्या तुम्ही अर्थसंकल्प नुकताच मांडलेला आहात. काय बजेटमध्ये तुमच्या एकंदरीत तर बघाल तर बजेटमध्ये साधारणतः शिल्की अर्थसंकल्प आहे. 98 कोटीचा अर्थसंकल्प या ठिकाणी आम्ही सगळ्यांनी मांडला. त्यामध्ये घन कचरा असेल त्यासाठी आम्ही 4 कोटीची तरतूद केलेली आहे. पाणी पुरवठासाठी 2 कोटीची केली आहे. स्ट्रीट लाईट साठी 1.5 कोटी अशी केलेली आहे. म्हणजे गटारांचा सगळ्यात मोठा प्रश्न आहे, त्यासाठी 1.5 कोटी ठेवलेले आहेत. आपण बघाल तर शासनाच्या 15 वित्त आयोगामधून आम्हाला 4 कोटी रुपये घेणं आहे, ते येईलच. नमो योजनेमधून आम्हाला 1 कोटी आलेले आहेत. बाळासाहेब ठाकरे नावाची एक योजना आहे, त्याच्यातून आम्हाला 1 कोटी साधारणतः आलेले आहेत. आणि आता बघाल गार्डन विकसित साठी आमचा ते गार्डन विकसित करण्याचा एक मोठा मानस आम्ही घेतलेला आहे. त्यामध्ये आम्ही खरं तर आस्थापनासाठी आणि मेडिकल साठी सुद्धा, म्हणजे कर्मचाऱ्यांच्या बाबींकडे पण त्याच पद्धतीचं लक्ष ठेवलं गेलं पाहिजे, त्यासाठी आम्ही त्या ठिकाणी बघितलेलं आहे. आणि आमचे कर वसुली म्हणजे त्या ठिकाणी डेव्हलपिंग चार्जेस असतील त्याच्याकडून आम्हाला 4 कोटी साधारणतः आमच्याकडे आत्ता आहेत. त्यातले 2 कोटी अर्थातच शासनाला द्यावे लागतात. परंतु 2 कोटी आमच्याकडे जे आहेत ते जर माननीय कलेक्टर साहेबांनी असतील किंवा शासनाने जर आम्हाला वापरण्याचे हे दिले तर त्या पद्धतीचे सुद्धा उपाययोजना आम्हाला करता येतील. अशा पद्धतीचा सध्या अर्थसंकल्प मांडलाय. बाकी पण आहे असं मी ऐकलंय. साधारणतः आम्ही बघितलं तर तुम्ही या ठिकाणी जे आधीचे लोक त्या ठिकाणी राज्यकर्ते होते, त्यांनी अनेक वर्षापासून मला तर वाटते 37 ते 38 कोटी रुपये पाण्याची साधारणतः थकबाकी आहे. आणि ती लगेचच भरणं शक्य नाही. परंतु यातून काही शासनाने आदेश दिले तर यात आमच्याकडे काही पैसे असतील, म्हणजे डेव्हलपिंग चार्जेस असतील किंवा काय, त्यातून आम्हाला थोडी थोडी थकबाकी भरून लोकांच्या पाण्याच्या जे काही समस्या आहेत त्यातून थोडा रेग्युलराइज करता करता आम्हाला या प्रश्न सोडवता येतील. बरं, तुम्ही लहानाच्या मोठ्या उरणमध्येच झालात. तिथले प्रश्न काय वाटतात तुम्हाला की उरण शहरामध्ये आतापर्यंत विकास झालाच असेल, मात्र इथून पुढे कुठल्या गोष्टी व्हायला पाहिजेत? मी जेव्हा निवडणुकीला उभी राहिले तेव्हा माझ्या समोर हेच वाटत होतं की माझं उरण अजून कुठेतरी विकासापासून वंचित आहे. आजूबाजूला शहर म्हणजे आजूबाजूचा भाग बदलतोय, पण माझं उरण विकसित होत नाही. त्यासाठी जर आपल्याला आता ही संधी मिळालेली आहे त्याचं सोनं करता आलं पाहिजे. जसं काय आता बघाल 40 वर्ष झाली ज्या पाण्याच्या लाईन्स किंवा गटरच्या लाईन्स ज्या टाकले, पाण्याच्या मेन लाईन ज्या टाकलेल्या आहेत ते 40 वर्षापूर्वी टाकलेले आहेत. तर त्या 40 वर्षापूर्वी जर टाकल्या असतील तर त्या कोणत्या कंडिशन मध्ये असतील? आजही गटर लाईन फुटल्यात, पाण्याच्या लाईन फुटल्यात आणि मिक्स होऊन गटरचं पाणी लोकांना जात आहे. गंभीर बाबी आहे. रंगपंचमीच्या दिवशीच, परवा दिवशी होळीच्या दिवशीच तुम्ही ते बोलला होतात की पाईपलाईन फुटली होती तुमच्याकडे. आणि पाईपलाईन फुटल्याचे हे 5व्यांदा झालेलं आहे. आणि एक तर
आम्ही MIDCचे थकीत बिल असल्यामुळे आम्हाला पैसे असल्यामुळे आम्हाला पाणी मिळत नाही. त्याच्यानंतर पाणी एकच धरण असल्यामुळे शहर वाढतंय, त्यामुळे पाणी पुरवठा हे होत नाही. त्यात एक सगळ्यात मोठी समस्या आहे की पाईपलाईन्स खूप जुन्या असल्यामुळे त्या फुटल्यात, म्हणजे लिकेजेसची समस्या आहे. अशा वेगवेगळ्या समस्यांना आम्हाला त्या ठिकाणी सामोरं जावं लागत आहे. परंतु शहराला पाणी मिळालं पाहिजे यासाठी बजेटमध्ये तरतूद करून घेतली आहे. वेगवेगळ्या तरतुदी केलेल्या आहेत, जेणेकरून पाणी असेल, गटर्स लाईन्स असतील, स्वच्छतेच्या प्रश्नांकडे लक्ष दिलं गेलं पाहिजे. यासाठी अनेक वर्षाचे जे काही कॉन्ट्रॅक्टर्स आहेत ते इतके मुजोर झालेले आहेत, त्यांना स्वच्छतेच्या प्रश्नांकडे त्यांचं अजिबात लक्ष नाही. वॉशरूम क्लीन नाही किंवा महिलांसाठी वॉशरूम नाही, या सगळ्या बाबींकडे लक्ष देत देत चॅलेंजेस पुढे करत मला पुढे जायचं आहे. खूप मोठ्या गोष्टींचे चॅलेंज आहे, पण मला त्या फार कठीण वाटत नाही, त्या मी सोडू शकते. एक विकासाचा रोडमॅप असतो. उरणच्या विकासाचा रोडमॅप काय आहे की पुढच्या 5-10 वर्षामध्ये काय काय बदल तुम्हाला अपेक्षित आहे आणि त्यासाठी तुम्ही काम करणार आहात? सध्या मी तुम्हाला सांगितलं की मूलभूत गरजांपासून उरण हा वंचित राहिलेला आहे. म्हणजे असेल तर मी सांगितलं गटर, मीटर, वॉटर, लाईट्स, या सगळ्या बाबतीमध्ये काम करण्याची गरज आहे. म्हणजे अनेक वर्ष झाले ते पोल जुने आहेत, लाईट्स त्यावर नाही आहेत, किंवा CCTV नाही आहेत, किंवा रस्ते अजून पण सुसज्ज नाहीत, खड्डे आहेत, किंवा त्या ठिकाणी आपण बघायला गेलात तर स्वच्छतेचा प्रश्न तुम्हाला सांगितला. आमच्याकडे आदरणीय पवारसाहेब मुख्यमंत्री असताना त्या ठिकाणी एक हॉस्पिटल बांधलेलं, इंदिरा गांधी हॉस्पिटल, किंवा छत्रपती शिवाजी महाराजांचा जो पुतळा उभारला गेला तो त्याच काळात उभारला गेला. त्याच्यानंतर ठळक अशी काही कामं झालेली नाहीत. म्हणजे आता सांगायचं झालं तर एक नगराज शेठ नावाचे नगराध्यक्ष होते, त्यानंतर नुरमुल्ला काका होते, त्यानंतर शेखर म्हात्रे काका होते, किंवा रमेश राऊत बाजूला त्यांनी काम केलं शहराच्या. पण या लोकांनी किंवा TR भोईर काका होते, या लोकांनी, जुन्या लोकांनी जी कामकाज केलं त्यानंतर फारसं काय काम असं झालंच नाही. म्हणजे इंदिरा गांधी हॉस्पिटलमध्ये मी काल भेट गेली, आपण पाहिलं असाल, तर त्या ठिकाणी काहीच नाही. म्हणजे महिलांना डिलिव्हरीसाठी सुद्धा वाशीला किंवा पनवेलला जावं लागतं, नॉर्मल डिलिव्हरी पण होत नाही. या अशा ठिकाणी म्हणजे साधी पट्टी करायची असेल तर औषध उपचार नाहीत किंवा लशी नाहीत. म्हणजे धक्कादायक बाब अशी कळली की आमच्याकडे उरणला 25 ते 30 दिवसाला डॉग बाईट होतात, तर लशी उपलब्ध नाहीत. काही भाग आमचा जो आहे बाजूचा आहे, जो ग्रामीणचा भाग आहे, काही ठिकाणी दुर्लभ भाग असल्यामुळे तिथे हॉस्पिटल नाहीत, पण तिथे झाडी असल्या कारणाने तिथं म्हणजे स्नेक बाईट होतात, त्या सुद्धा लशी कधी कधी नसतात. अशा पद्धतीने लोकांना जर वाशीला यायचं असेल तर ॲम्ब्युलन्सची सोय नसते. म्हणजे उरणच्या आजूबाजूला इतके पोर्ट, इतक्या कंपन्या, म्हणजे देशाला आर्थिक सक्षम करणारा पोर्ट म्हणजे JNPT आमच्याकडे आहे. परंतु JNPT असेल, ONGC असेल, BPCL असेल, म्हणजे केंद्र शासनाचे सुद्धा अनेक प्रोजेक्ट आमच्याकडे असताना सुद्धा माझा उरण विकसित झाला नाही. यासाठी मला काम करायचं आहे. आत्ताच आता पाण्याचा एक प्रस्ताव घेऊन आम्ही राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांना भेटणार आहोत. आणि जेव्हा जेव्हा आता आम्ही सत्तेत नाही आहोत, म्हणजे मी उरणला सत्तेत असलो तरी पण राज्यात सत्तेत नसल्या कारणाने मला अनेक बाबींकडे बोलताल तर मला कसरत करावी लागणार आहे. परंतु त्या ठिकाणी असलेले खासदार श्रीरंगाप्पा बारणे आहेत, तर मला त्यांच्याकडे जावं लागलं तर मी जाणार. कारण लोकांनी मला निवडून दिली आहे, ते कोण्या पक्षाचे असलो तरी सुद्धा लोकांनी माझ्यावर जो विश्वास टाकला आहे, तर मी कोणत्याही पद्धतीचा मागे पुढे करणार नाही. जर एकनाथ शिंदे साहेबांकडे जायचं असेल किंवा मुख्यमंत्री साहेबांकडे जायचं असेल तर मी जाईन. कारण बाजूला असेल आता आमच्या याच्यामध्ये आदितीताई आहेत, किंवा बाकीच्या इकडे बघायला गेलात तर गणेश नाईक साहेब आहेत, या लोकांकडे जावं लागेल तेव्हा मी जाणार. किंवा बाजूला परत गोगावले असतील, त्या ठिकाणचे आमदार, कोणाकडे सुद्धा मला जावं लागलं तर मी जाणार. कारण उरणच्या विकासासाठी मी कोणतीही मागं पुढं बघणार नाही. तुमच्या नगर परिषदेमध्ये विरोधकांची संख्या खूप जास्त आहे, मग त्यांच्याकडून सपोर्ट मिळतो की थोडाफार त्रास होतो किंवा तुम्हाला काय अडचणीत आणण्याचा प्रयत्न? आता बघा, अर्थसंकल्प इतका मांडायचा होता, लगेच तातडीची बैठक लागली,
परंतु त्या लोकांनी अविश्वास दाखवला आणि त्या बैठकीला ते आले नाहीत. परंतु आम्ही नगराध्यक्ष म्हणून मला अधिकार आहे, ते अधिकार वापरून मी त्या ठिकाणी बजेट मांडला. कारण शेवट वेळेत बजेट गट जाणं गरजेचं आहे, कारण वर्षभराचा सगळाच अर्थसंकल्पाचा भार असतो त्या बजेटवर असतो. त्यामुळे तो बजेट त्या ठिकाणी योग्य पद्धतीने मांडून सगळ्या अधिकाऱ्यांना विश्वासात घेऊन, आमच्या नगरसेवकांना विश्वासात घेऊन त्या ठिकाणी कलेक्टर साहेबांकडे तो पाठवला आहे. लवकरच तो मंजूर होईल अशी आशा आहे आणि कामकाजाला खऱ्या अर्थाने चालना मिळेल. परंतु नगरसेवकांना त्या ठिकाणच्या लोकांनी जेव्हा निवडून दिलंय तेव्हा त्यांच्यावर पण एका पद्धतीचा विश्वास टाकलाय. मी कोणत्या पक्षाचे आहे त्यापेक्षा आपण वेगवेगळ्या पक्षाच्या चपला या नगरपालिकेच्या बाहेर काढल्या पाहिजेत आणि आपण फक्त जनतेचे सेवक म्हणून त्या ठिकाणी काम करणे गरजेचं आहे. हे मी त्यांनाही नेहमी जेव्हा पहिलेच पदभार स्वीकारला तेव्हा सांगितलं आणि आता रोज सांगते. परंतु तशा पद्धतीचं पुढे योगदान मिळेल अशी अपेक्षा व्यक्त करते. तुमच्या इथले आमदार पण भाजपचे आहेत, सो मग त्यांच्याकडून तुम्हाला सपोर्ट मिळतो की मग तुम्हाला तेवढासा सपोर्ट नाही मिळत आहे? पहिली गोष्ट म्हणजे आमदार त्या मानसिकतेचे नाही आहेत की मला सपोर्ट करतील. खरं तर सांगायचं तर आता जे असलेले आमच्या ठिकाणचे नगरपालिकेमध्ये जे सीओ आहेत ते आधीच आमदारांच्या कारखंडामध्ये आलेले असल्या कारणाने मला त्यांनी बघाल तर पहिल्याच दिवशी मी चार्ज घेतल्याच्या नंतर त्यांनी इतक्या अर्वाच्य भाषेमध्ये माझ्याशी ते बोलले. परंतु आदरणीय पवार साहेबांचा संयम डोळ्यासमोर ठेवून मी शांत राहिलो. कारण आपण एका पक्षाचे नसून त्या ठिकाणी लोकांचे जनतेचे सेवक म्हणून या ठिकाणी आलोय. त्यांनी ज्या पद्धतीने आपल्याला बोललं त्याला आरेला कारे करता आलं असतं, पण त्या खुर्चीचा किंवा त्या पदाचा मान सन्मान राहायला पाहिजे. ते चुकले म्हणून आपण चुकायला नको म्हणून मी शांतपणाची भूमिका घेतली. आणि खरं तर आक्रमक भावना घाणेकर जरी असलो तरी शांत संयमी नगराध्यक्ष म्हणून लोकांना बघायला मिळाली पाहिजे यासाठी मी शांत राहिलो. म्हणजे अशा पद्धतीचे सुद्धा चॅलेंजेस त्या ठिकाणी मला येतात, परंतु असू द्या, काय हरकत नाही, काम करत राहू. बरं ताई, मला हा वैयक्तिक प्रश्न आहे की महाराष्ट्रात एकंदरीत काय चित्र होतं आपल्याला सगळ्यांना माहिती. महाविकास आघाडी, महायुती असं वेगवेगळ्या लढत असताना देखील चित्र थोडंसं महायुतीच्या बाजूने असं वाटत होतं महाराष्ट्रात. मात्र उरणच्या लोकांनी तुम्हाला निवडून दिलं. नगरसेवक जरी भाजपचे निवडून आले तरी लोकांनी मात्र नगराध्यक्ष म्हणून तुम्हाला निवडलंय. काय असं वाटतं की लोकांचा विश्वास तुमच्यावर एवढा कसा आला आणि त्यांनी का निवडून दिलं तुम्हाला? मी जेव्हा निवडणूक जिंकले, माझा जेव्हा विजय घोषित झाला तेव्हा बाहेर येऊन मी सांगितलं हा विजय मी उरणच्या जनतेच्या चरणी अर्पण करते आणि त्यांच्या चरणी नतमस्तक होऊन माझं पुढचं सगळं कामकाज हे त्यांच्या चरणी असेल किंवा माझा पूर्ण वेळ हा त्यांच्यासाठी असेल. मी त्यांच्यासाठी काम करत राहीन असं म्हणलोय. आणि लोकांनी बघितलं, तुम्ही अख्ख्या महाराष्ट्राने बघितलं, उरणची निवडणूक ही पूर्ण महाराष्ट्र बघत होता. सोशल मीडिया असेल किंवा विविध माध्यम असतील किंवा वाहिन्यांचे सगळे प्रतिनिधी हे सगळेजण उरणलाच कव्हरेज देत होता असं मला वाटत होतं. आजच्या एखादी गोष्ट घडली तर लगेचच ती राज्यभरामध्ये पोहोचली जात होती. यासाठी सगळ्यांचे मनापासून आभार व्यक्त करते आणि काम करत राहीन. ताई, आपण जरी लीडर असलो तरी देखील एक थोडासा बघण्याचा दृष्टिकोन वेगळा असतो. जेव्हा तुम्ही महिला नेत्या असता तर महिला नेत्या म्हणून काम करताना, नगराध्यक्ष म्हणून काम करताना, स्पेशली महिला म्हणून काय चॅलेंजेस असतात समोर? मी तुम्हाला परत एकदा सांगते की महिला म्हणून लोकांचा बघण्याचा दृष्टिकोन महिलेकडे पहिली गोष्ट म्हणजे ती सक्षम नाही आहे किंवा पुरुषी अहंकाराला सुद्धा सामोरं जावं लागतं. परंतु बघाल, महिला जेवढ्या घडल्या त्या संघर्षातून घडलेल्या आहेत. म्हणजे त्यांच्यावर वेगवेगळ्या जबाबदाऱ्या असतात, जसं की घराचे असते, कामाचे असते. आणि ज्या ठिकाणी आता मी नगराध्यक्ष म्हणून जशी निवडून गेलो तशी माझ्यावर वेगळ्या पदभाराची जबाबदारी आहे. पण आपण पुन्हा एकदा सांगते, संघर्षातून घडलेलो आहोत. त्यामुळे मला चॅलेंजेस आहेत पण ते फार कठीण वाटत नाही. आणि तुमचं तिकीट ऐनवेळी फिक्स झालं, 15 दिवस आधीपासून तुम्ही लढायला लागलात आणि तुम्ही जिंकूनही आलात. ते तिकीट कसं फिक्स झालं की आता भावना घाणेकरच लढतील उरणमधून? बघा, महाविकास आघाडीची आमच्या तिकडचे माझे आमदार आहेत, मनोज शेठ भोईर असतील किंवा महेंद्र गरत साहेब असतील, तिकडे मनसेचे आमचे संदेशदादा असतील किंवा त्या ठिकाणी शेका पक्षाचे बाळराम पाटील साहेब, या सगळ्यांनी सांगितलं की भावनाताई तुम्ही उभा राहायला पाहिजे. आणि मी उभा राहायला पाहिजे तर माझी तशी मानसिकता नव्हती की तशा पद्धतीचा आपण
सुरुवात केली नव्हती. तर मग आदरणीय पवारसाहेबांनी सांगितलं की तुम्ही लढलं पाहिजे. महिला आरक्षण, बघ तुम्हाला तर माहिती आहे आदरणीय पवारसाहेबांचं महिला आरक्षणामध्ये योगदान आहे. महिलांनी पुढे गेलं पाहिजे, त्यांना कायम वाटत आलं. साहेब म्हणाले आरक्षण पडलंय, संधी आहे, तुम्ही लढा. परंतु साहेबांनी कधी काळी आपल्यावर काहीतरी जबाबदारी टाकली आहे म्हणून आपण मागं नको वाटायला म्हणून जाऊन मी त्यांना हो म्हणलं. आणि त्या दिवसापासून उरणच्या जनतेने जी प्रतिसाद दिला किंवा डोक्यावर घेतला असं म्हणलं तरी चालेल, मी प्रत्येक वॉर्डमध्ये पुढे राहिले मतपेटीमध्ये. हा सगळ्या उरणकरांनी दाखवलेला विश्वास आहे. आणि मी जेव्हापासून त्या ठिकाणी आदरणीय पवारसाहेबांचा आशीर्वाद घेऊन कामाला लागलो तेव्हापासून फक्त 1 तास मी झोपत होतो. 15 दिवसच माझ्याकडे होतो. 15 दिवसात जितक्या लोकांपर्यंत पोहोचता येईल तितक्या लोकांपर्यंत पोहोचलो. समोरच्या बाजूनी सगळ्या बाजूचा वापर झाला, परंतु आम्ही सुद्धा साम दाम दंड भेद या नीतीप्रमाणे ही निवडणूक लढलो. आता तुम्ही पवार साहेबांचा उल्लेख केला. जेव्हापासून राष्ट्रवादीची स्थापना झाली तेव्हापासून तुम्ही पक्षामध्ये आहात, ऍक्टिव्ह आहात. कसं वाटलं की आपण राजकारणात यावं आणि पवार साहेबांची आणि तुमची पहिली भेट कधी झाली? खर तर मी पहिल्यापासून राजकारणात होतो, पण एक दिवशी महिला दिन होता आणि महिला दिन तेव्हा मला वाटतं चित्राताई वाघ महिलांच्या अध्यक्षा असतील आणि यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानला कार्यक्रम होता आणि पवार साहेबांना एक चिठ्ठी लिहून पाठवली की साहेब मला तुम्हाला भेटायचं आहे. आणि त्याच्यामध्ये अनेक आधीचे दाखले लिहून पाठवले. साहेबांनी सुद्धा निरोप पाठवला पीएन कडे की तुम्ही त्यांच्या सिल्वर ओक या निवासस्थानी 3 वाजता भेटा. म्हणून काही महिला आणि मी जाऊन भेटलो. सगळी रायगड जिल्ह्यातली परिस्थिती आणि एकंदरीत राजकारणावर बोललो. साहेबांनी आम्हाला लगेचच जी समस्या सांगितलेली त्यासाठी लगेचच पुढच्याच आठवड्यामध्ये दिल्लीला वेळ दिली, ती समस्या सोडवली. तेव्हापासून आदरणीय पवारसाहेबांनी जो विश्वास टाकला तो आजवर टाकलेला आहे. मग असं वाटलं नाही कधी की समजा लोक बरेच मधल्या काळामध्ये महायुती सोबत गेले, अजितदादाही गेले, तुम्हाला असं वाटलं नाही की आपण त्यांच्यासोबत जावं, सत्तेचा भाग व्हावं? तुम्ही साहेबांसोबत का म्हणून थांबलात? कसं आहे बघा, दादा भाऊ म्हणून वेगळी भूमिका घेतली असेल तरी मुलींनी बापासमोर थांबलं पाहिजे हे मला वाटलं त्यावेळेस, म्हणून मी साहेबांसोबत थांबले. आणि आपण अजितदादांचा उल्लेख केला, काही दिवसांआधीच दादा गेले. सो दादांचे आणि तुमचे जिव्हाळ्याचे संबंध होते. काय दादांच्या आठवणी आज तुम्ही सांगू शकता? पारदादा जेव्हा या ठिकाणी मावळ मतदारसंघातून उभे राहिले तेव्हा सुनेत्रा वहिनी असतील किंवा दादा असतील किंवा पारदादा असतील किंवा पवार कुटुंब असतील, त्यांचे सगळे उठबस असेल किंवा त्या ठिकाणचे सगळे नियोजन असतील तेव्हा माझ्याकडे आणि प्रशांत भाऊंकडे होते. त्यामुळे दादांचे जास्त जवळीक आली. त्या काळामध्ये दादांनी सगळ्या जबाबदाऱ्या आमच्यावर टाकल्या होत्या आणि त्या पार पाडत असताना दादा माझ्या घरी आले होते, या ऑफिसला दादा आले होते. मी जेव्हा निवडून आलो तेव्हा दादा म्हणाले, एकाने आमच्या जवळच्या व्यक्तीने फोन जोडून दिला. दादा म्हणाले काय काळजी करू नका, काय काम असेल तर येत चला. आणि दादांची जवळीक, पण दादांच्या जाण्याने एक घरातला भाऊ गेल्याची जी उणीव झाली किंवा ते दुःख झालं ते शब्दात मांडू शकत नाही. मला कळल्याच्या नंतर सुन्न झालो आणि बारामतीकडे लगेच पाय वळले आणि सगळ्यात पहिले प्रवासादरम्यान कधी पोचते असे एक भावना निर्माण झाली. आणि दादांपर्यंत पोचल्याच्या नंतर, साहेबांना पाहिल्याच्या नंतर किंवा पारदादांना आणि त्यांच्या कुटुंबियांना, सुप्रियाताईंना भेटल्याच्या नंतर थोडासा मनाला आधार वाटला. परंतु त्यांचं दुःख जे दादा गेल्याचं मी शब्दात मांडू शकत नाही, इतक्या वेदना झाल्या. दादा तुमच्याकडे सभेला आले होते आणि वेळेआधी आले होते, तेव्हा जरा तुमची धांदल उडाली होती. काय झालं होतं त्यावेळेला? खर तर सभा होती 10ची आणि दादा 8:30लाच आले. मग आता काय करणार? दादांना म्हटलं की दादा बारामती किंवा पुणे जिल्ह्यासारखी लोक थोडी लगेच येणार नाही, थोडी वेळात येतील. तर दादा म्हणाले आता मी काय करू? दादा थोडे रागावले. म्हटलं दादा आता काहीच पर्याय नाही, कारण दादांसमोर जायला कोण तयार नाही. मग मीच पुढे गेले, म्हटलं दादा चला. दादा लिफ्ट मध्ये जाताना सुद्धा ओरडत होते की वेळेत सगळ्या व्हायला पाहिजे होतं, मी सगळी कामं टाकून आलो. म्हटलं चला दादा. मग घरी आले दादा. दादा म्हणले मी नाश्ता सुद्धा करून आले. मग दादांसोबत तेव्हा उमेश पाटील आणि ते सगळे होते. दादांना म्हटलं दादा थोडंसं खा.
दादांनी थोडी भाकरी खाल्ली, दादा थोडे शांत झाले. मग दादांनी विचारलं इथून काय दिसतं? म्हटलं दादा अलिबाग दिसतं. हे किती स्क्वेअर फूट आहे, काय आहे, घराबद्दल माहिती, मुलांबद्दल माहिती, माझ्याबद्दल थोडी चौकशी केली. आणि मग दादा शांत झाले. मग दादा एकदम गप्पा गोष्टी करत दादांना म्हटलं दादा आता सभेची वेळ झाली, निघूया का? दादा हसत हसत निघाले. म्हणजे दादा जसे जेवढे आक्रमक होते तसे फणसासारखे आतून बाहेरून काटे असले तरी दादा आतून गोड होते. दादाचं प्रेम व्यक्त करता येत नव्हतं, दादांना तसं लगेचच दाखवता येत नव्हतं, पण दादा खूप भावनिक होते. सुनेत्रा पवारांबद्दल सगळ्यांना एक प्रश्नचिन्ह आहे की त्या हे सगळा डोलारा सांभाळू शकतात का? तुम्ही त्यांना खूप जवळून अनुभवलेलं आहे, प्रचार सभांमधून असो, त्या तुमच्या घरी आल्या होत्या. सो तुम्हाला त्यांच्या नेतृत्वाबद्दल काय वाटतं? नाही, त्या पदभार त्यांनी स्वीकारलाय, त्यांच्यावर दुःखाचा डोंगर पडलाय. जर आपल्यावर इतकं दुःख आहे तर त्यांच्यावर किती असतील हे शब्दात सांगू शकत नाही. परंतु दुःख बाजूला सारून ते सक्षमपणे त्यांचा पदभार स्वीकारतील. एक महिला म्हणून महिलेने जर ठरवलं तर ती काही करू शकते. जशी पाळण्याची दोरी हाकू शकते, जसं जग सांभाळू शकते, तसं त्या सांभाळू शकतात. मला माहिती आहे, माझा विश्वास आहे त्यांच्यावर. बरं, आपण सुनेत्रा वहिनींबद्दल बोललो, मात्र आता मला तुमच्याबद्दल थोडंसं बोलायचंय की तुम्ही महिला म्हणून काम करता आहात, त्यावेळेला चॅलेंजेस भरपूर असतात, पण आपण आतून तेवढा स्ट्रॉंगही असतो. म्हणजे किती कठीण परिस्थिती असली तरी आपण स्वतःला सांगतो नाही आपल्याला हे करायचं तर करायचंच आहे. जेव्हा कधीतरी असं होत असेल की समोर खूप आपल्या कसोटीचा क्षण पाहणारा असतो आणि त्या काळामध्ये कसं तुम्ही ते सगळ्याला सामोरे जाता, मनाला काय सांगता स्वतःच्या? कसं आहे बघा, मलाही 2 मुलं आहेत, मला कुटुंब आहे, भाऊ बहीण, मी घरातली मोठी मुलगी आहे. माझे वडील जाऊन आज या फेब्रुवारीला 15 वर्ष झाली आणि अनेक जबाबदाऱ्या माझ्यावर आहेत. घरी जरी आपण नगरपालिकेत कामकाज संपून जेव्हा नजर जाते तेव्हा संध्याकाळी घरी जेवायला काय बनवायला पाहिजे याकडे पहिलं लक्ष जातं, कारण आई पण असतो आपण. त्यामुळे घराची जबाबदारी, कुटुंबाची जबाबदारी, माझं स्वतःचं बिझनेस आहे. मग बिझनेसकडे संध्याकाळी इथे वाशीला आल्याच्या नंतर बिझनेसकडे लक्ष असेल किंवा बाकीच्या सगळ्या जबाबदाऱ्या असतातच. पण ते पार पडत असताना आपलं एक समाजाशी देणं लागतं. आपण कुटुंबापुरता सीमित नसून आपण जनतेसाठी, जनतेची आई बहीण, जनतेची मुलगी आहोत, या उरणकरांची मुलगी आहे. तशीच सगळ्याच बाबतीमध्ये त्या जबाबदाऱ्या जेव्हा आठवतात तेव्हा सगळ्याची सांगड घालत जरी आजारी असलो तरी रात्रभर गोळी घेऊन सकाळी उठून तयार होऊन घरच्या जबाबदाऱ्या उरकून बाहेर पडावंच लागतं. त्यामुळे या सगळ्या गोष्टीची सांगड घालताना थोडी कसरत होते, परंतु जबाबदाऱ्या पुढे दिसल्या की बळही येतं. तुम्ही प्रचारादरम्यान म्हणाला होतात की 24/7 तुम्ही कुठलंही काम घेऊन यायचं, मी ते करून दाखवणार. मात्र ह्या सगळ्याला लागतो तो निधी, कारण केंद्रामध्ये वेगळं सरकार आहे, महायुतीचं सरकार आहे, राज्यामध्ये पण महायुतीचं सरकार आहे. अशा सगळ्यामध्ये निधी एक खूप महत्वाचा फॅक्टर आहे. तो तुम्ही कसा आणण्यासाठी कसा प्रयत्न करणार पुढच्या काळात? तुम्हाला मी सांगितलं की आता मी राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे साहेबांची भेट घेणार आहे. मला वाटत नाही राज्याचे मुख्यमंत्री देवाभाऊ, त्यांना सगळे देवाभाऊ म्हणतात, या बहिणीची हाक ते ऐकतील आणि उरणच्या विकासासाठी मला एक बहीण म्हणून आणि उरणच्या जनतेला सुद्धा राज्याचा एक पार्ट म्हणून ते बघतील आणि आम्हाला निधी देतील, असं मला विश्वास आहे. आणि आपण ना महिला म्हणजे आपण बाहेर तर काम करतो, घरातही करत असतो. नुकताच तुमच्या मुलीचा बर्थडे झाला, ते बर्थडे सेलिब्रेशन मी सगळं पाहिलं. ह्या सगळ्याला वेळ द्यायचा आहे, मुलीलाही वेळ द्यायचा आहे, बाहेरही वेळ द्यायचा आहे. हे दोन्ही सांभाळताना कधी असं खूप तारेवरची कसरत आहे असं वाटतं तुम्हाला? खरं सांगते तर मी बजेटमध्ये 3-4 दिवस सतत तिथे जात होतो, नगरपालिकेत बसत होतो. माझ्यासाठी सुद्धा बजेट ही नवीन गोष्ट होती, त्यामुळे सगळ्या बाबी जाणून घ्यायच्या होत्या, सगळ्या गोष्टी विचारायच्या होत्या पूर्ण. आणि बजेट उरकून जेव्हा निघालो तेव्हा कळलं की उद्या तिचा वाढदिवस आहे, आपण काहीच केलेलं नाही. मग तिला खुश करण्यासाठी काय करायला पाहिजे, कारण त्याच दिवशी तिचं एक एक्झाम होती, त्याच दिवशी त्याला एक्झामलाही तिला घेऊन जायचं होतं, त्याच दिवशी तिचा वाढदिवस सुद्धा होता. मग संध्याकाळी घरी आल्याच्या नंतर इथे वाशीत येऊन जेवढा काही तयारी करता येईल, मोजक्याच लोकांना बोलून तिला आनंद कसा देता येईल यासाठी एक आई म्हणून सक्रिय झालो. आणि या सगळ्या गोष्टी करत असताना मुलांनाही आनंद द्यायचा आहे, लोकांच्याही जबाबदाऱ्या पार पाडायच्या आहेत. रात्री 12-1 वाजता फोन आला तरी
तो उचलायचा आहे. कधी कधी मुलं नाराज होतात, पण त्यांना मला सांगावं लागतं, समजावं लागतं की मी फक्त तुमची आई नाही, मी या ठिकाणी उरणच्या जनतेची आणि माझ्यावर ज्या ज्या लोकांची जबाबदारी आहे त्यांची सगळ्यांची आई बहीण आहे. आता तुमच्याकडे सत्ता आहे, म्हणजे तुम्ही नगराध्यक्ष आहात, तर आता तुम्ही काम करताय. मात्र सत्ता काय कायम नसते. सो काही वर्षानंतर जेव्हा भावनाताईंकडे लोक पाहतील, तेव्हा त्यांची काय इमेज लोकांच्या मनामध्ये असायला पाहिजे असं तुम्हाला वाटतं? काय म्हणून तुमच्याकडे त्यांनी पाहायला हवं? तुम्हाला सांगू का, मी निवडणुकीला उभी राहिलो तेव्हाच लोकांनी स्वतःची टॅगलाईन दिली की उरणकरांची भावना. ही उरणकरांची भावना, उरणकरांच्या भावना लक्षात घेऊन त्यांच्यासाठी त्यांची मुलगी म्हणून सातत्याने काम करत राहील हा शब्द मी या निमित्ताने देऊ इच्छिते. तुम्ही एक मुलगी आहात, तुम्ही एक महिला आहात. तुम्हाला माहिती आहे की आपण जेव्हा मृदुतेची भूमिका घेतो किंवा आईच्या बहिणीच्या भूमिकेत असतो, तेव्हा आपण त्या नात्यांना किती प्रेमाने सांभाळण्याचा प्रयत्न करतो, त्याच प्रेमाने मी या सगळ्यांना सांभाळेन. आणि आता येणाऱ्या काळामध्ये तुमच्या इथलं जर असं सांगितलं की 5 कामं सांगा जी तुम्हाला पुढच्या 5 वर्षात करायची, अशी कुठली कामं आहेत? सगळ्यात पहिले तर स्वच्छतेचा मुद्दा आहे. दुसरी गोष्ट म्हणजे तुम्हाला मी सांगितलं पाणी. सगळ्या माझ्या बहिणींना, आयांना, महिलांना पाण्याची सगळ्यात मोठी समस्या भेडसावत आहे. त्यांना त्यांच्यापासून लांब म्हणजे दूर करायचं आहे आणि सुरळीत पाणी पुरवठा करायचा आहे. त्याच्यानंतर गटर लाईन, स्ट्रीट लाईट्स याकडे लक्ष द्यायचं आहे. ग्रामीण रुग्णालयाकडे किंवा हॉस्पिटल सुसज्ज होईल याकडे लक्ष द्यायचं आहे. आणि माझ्या युवकांच्या युवतींच्या नोकऱ्यांकडे लक्ष द्यायचं आहे. या बाबतींकडे मी प्रामुख्याने बघेन. रस्ते ऑलमोस्ट बरे आहेत, परंतु रस्त्यांना सुद्धा चांगल्या पद्धतीचे सुसज्ज रस्ते, सगळ्या भागाला पोहोचणारे रस्ते हे बनवायचे आहेत. एक रोडमॅप बनवायला उरणच्यासाठी, यासाठी या सगळ्या गोष्टी घेत घेत पुढे जायचं आहे. याला किती वेळ लागेल मला माहित नाही, पण या गोष्टी सुरळीत होतील यावर माझा विश्वास आहे. तुम्ही आता रोडमॅप सांगितलात, मात्र हा जर पूर्ण करायचा असेल तर विरोधकांची आणि स्वतःच्या पक्षातल्या नगरसेवकांची तुम्हाला साथ लागेल. त्या विरोधी पक्षातल्या नगरसेवकांना, तुमच्या पक्षातल्या नगरसेवकांना आणि विशेष करून अधिकाऱ्यांना, आमदारांना तुमच्या इथल्या तुम्ही काय आवाहन कराल? तुम्हाला मी एकच सांगते की माझ्यासोबत जे नगरसेवक आमच्या पक्षाचे जे महाविकास आघाडीचे काम करतात ते मला माझ्या पुढे जाऊन काम करतात, मला सांभाळण्याचा प्रयत्न करतात, मला कुठेही एकटं टाकत नाहीत. पण विरोधकांचे सुद्धा जे नगरसेवक आहेत त्यांना सुद्धा लोकांनी निवडून दिलंय. त्या लोकांच्या त्या त्या प्रभागाच्या प्रश्नांकडे लक्ष देण्यासाठी निवडून दिलंय. त्यांनी सुद्धा त्यासाठी काम करायला पाहिजे. या ठिकाणचे आमदार आहेत त्यांना सुद्धा लोकांनी निवडून दिलंय. त्या ठिकाणचे सीओ आहेत ते सुद्धा जनसेवा करण्यासाठी त्या ठिकाणी आलेले आहेत. ते लोकसेवक आहेत, जसे आम्ही लोकसेवक आहोत. मी त्या सगळ्यांना एकच सांगू इच्छिते, जनसेवा ही ईश्वर सेवा हे मानून पुढे काम करायला पाहिजे. आणि सगळ्या ज्या वेगवेगळ्या पक्षाचे चपला ह्या नगरपालिकेच्या गेटवर काढून आपण लोकांसाठी काम करायला पाहिजे, एवढंच या ठिकाणी सांगू इच्छिते. तुम्ही जेव्हा नगराध्यक्ष आहात आणि महिला आहात, तुम्ही फार डॅशिंगपणे काम करता तुमच्या भागामध्ये. तुमच्याकडे पाहून एखाद्या तरुण मुलीला असं वाटू शकतं की आपणही राजकारणात यावं. आता तशी परिस्थिती आहे, नवीन तरुणींनी राजकारणात यायला हवं का, आणि त्यांना तुम्ही काय सांगाल? आता बघा, नगरपालिका झाल्या, त्याच्यानंतर लगेच जिल्हा परिषदा झाल्या. जिल्हा परिषदेमध्ये ज्या महिला निवडून आल्या त्यांनी ज्या पद्धतीची भाषणं केली, ज्या पद्धतीने ते आक्रमकपणे, माझ्या मनाला आनंद झाला की आपण कुठेतरी ठिणगी लावली आणि वणवा पेटलेला आहे. जिल्हा परिषदा, पंचायत समिती सुद्धा चांगल्या मताधिक्याने उरण जिंकलं. मला स्वतःला श्रेय देऊ इच्छित नाही, पण एखादी महिला पुढे गेली की त्याला महिला जोडल्या जातात, ह्याचा आनंद मला सगळ्यात झाला. लोक पोरी भाषणं करायला लागल्या, बायका भाषणं करायला लागल्या आणि माझ्या हातात हात देऊन मला सांगायला लागले की ताई खूप चांगलं, तुमच्यामुळे आम्हाला कॉन्फिडन्स आला. ह्या सगळ्यामध्ये हे जर काय मिळवलं असेल तर महिलांना कॉन्फिडन्स देण्याचं काम जर आपण करत असू आणि त्यामुळे त्या जर खरंच संघर्ष करण्यासाठी तयार होत असतील तर सगळ्यात मोठी गोष्ट आपण अचीव केलेली आहे.
तुमच्याकडे पक्षाचं उपाध्यक्ष पद पण आहे, त्यामुळे पक्ष जर वाढवायचा आणि त्याचबरोबर महिलांच्या विशेष करून तुमच्याकडून अपेक्षा असतील की आता ताई आहेत तर आपण पक्षात पुढे जाऊ शकतो, त्या महिलांना पक्षात सहभागी करून घ्यायचा आणि तरुण मुलींना घ्यायचं असेल तर त्यासाठी तुम्ही काय विशेष प्लॅन असा केलेला आहे? पक्षासाठी सांगायचं असेल तर बघा, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अनेक वर्ष सत्तेत राहिलेला पक्ष आहे. आदरणीय सुप्रियाताई असतील किंवा रोहिणीताई असतील, तुम्ही बघाल की कशा पद्धतीने संघर्षातून पुढे आल्यात. आदरणीय पवारसाहेबांचे ते जरी लेख असल्या तरी सुद्धा त्यांनी स्वतःच सुप्रिया सुळे नावाचं नाव ब्रँड बनवलंय. ब्रँड का तर त्या मतदारसंघात असल्या की तुम्ही बघितलं व्हॉट्सअपला स्टेटस असतं, ताई कुठे आहेत तर मला आता बघायचं तर मी स्टेटस बघतो, ताई कुठे आहेत लगेच कळतं. म्हणजे त्यांच्या मतदारसंघासाठी इतका वेळ देतात, प्रत्येकाचे प्रश्न समजून घेतात. त्याशिवाय त्या एवढ्या वेळा संसदपटू झाल्या का, त्याशिवाय त्या एवढ्या वेळा निवडून आल्या का. त्यामुळे संघर्ष करत राहिला पाहिजे. सत्ता येते सत्ता जाते, आरेला कारे, लोकांच्या प्रश्नांकडे लक्ष दिलं पाहिजे. ज्या गोष्टी राज्याच्या सरकारकडून होत नाहीत किंवा ज्या केल्या जात नाहीत त्याकडे प्रकाश टाकला पाहिजे. आंदोलन मोर्चे याच्या माध्यमातून पुढे आलं पाहिजे. मी सुद्धा कोणत्याही आंदोलनामध्ये भावना गणेकर नाही असं नसतं. आंदोलन म्हटलं की मला झोपच लागत नाही, चला चला पटकन आवरून पहिला आंदोलनाला जाऊन झेंडा हातात घेत नाही, जोपर्यंत आक्रमकपणे बोलत नाही तोपर्यंत माझ्या मनाला शांतता वाटत नाही. त्यामुळे आक्रमकता, लोकांच्या प्रश्नांकडे लक्ष दिलं पाहिजे आणि आरेला कारे करत लोकांना पुढे घेऊन झालं पाहिजे. असं एखादं आंदोलन आठवतं जेव्हा फार अगदी गर्दीमधून तुम्ही ते आंदोलन केलं मात्र त्याला न्याय मिळाला कुठेतरी पुढे जाऊन? तशी तर खूप आंदोलन आहेत, जसे काही जयंत पाटील साहेबांच्या ईडीचं आंदोलन होतं, मी गेटवर चढलेलो होतो. कितीतरी बाबतीमध्ये जेव्हा जेव्हा आंदोलनं झाली, म्हणजे महिलांच्या प्रश्नासाठी असेल, महागाईच्या प्रश्नासाठी आम्ही जेव्हा त्या ठिकाणी बघाल तुम्ही याला चाललो होतो, मंत्रालयात निघालो होतो, सगळ्यात पहिले आम्हाला त्या तिकडे धरून बांधून घेऊन गेले. अक्षरशः सगळ्यात पहिले पुढे 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 चालत आमचं मंत्रालयापर्यंत पोहोचलोत होतो, तेवढ्यात आम्हाला पिंजऱ्यात टाकलं. अशा अनेक आंदोलनं होती जिथं तिथं भावना गणेकर म्हणून मी पक्षासोबत कायम उभी होते. कुठल्या आंदोलनात मी नव्हते असं नाही. आपलं नेतृत्व असतं त्यांच्याकडे बघूनच आपण काम करत असतो. तुमचे नेते म्हणजे अर्थातच शरद पवार, ज्यांच्याबद्दल प्रचंड लोकांना कुतूहल आहे की वैयक्तिक आयुष्यात कसे आहेत किंवा एखाद्या माणसाला भेटले तर ते कसं बोलतात. तुम्हाला त्यांच्या पर्सनॅलिटी मधले कुठले असे गुण वाटतात की ज्यामुळे ते नेतृत्व एवढं मोठं होऊ शकलं? कोणतंही संकट आलं तरी साहेब संयम बाळगतात. कोणतंही संकट आलं, जेव्हा जेव्हा संकट येतं तेव्हा साहेब घरात कधी बसून राहत नाही. साहेब दुसऱ्या दिवशी शेतकऱ्याच्या बांधावर, नाहीतर जिथं आंदोलन चालू असेल तिथं लगेच जातात. मग साहेबांमध्ये ती ऊर्जा आहे, ती ऊर्जा बघून आम्हाला सुद्धा लढण्याचं बळ मिळतं. साहेब कायम साहेबांच्या चेहऱ्यावर कधीही तुम्ही नाराजगी किंवा दुःख असं त्यांच्या चेहऱ्यावर दिसत. आता दादा गेला, साहेबांचा आभाळ फाटलं. खरं तर घरातला करता पुरुष गेला, इतक्या वर्ष ज्याला प्रेमाने मुलगा म्हणून सांभाळलं किंवा मुलगाच होते ते, आणि ते गेल्याच्या नंतर सुद्धा साहेब दुसऱ्या दिवशी उठून लोकांमध्ये गेले. साहेबांना कमी मोठा आघात झाला असेल का? हेच साहेबांकडून शिकण्यासारखं आहे. किती संकट आली तरी दुसऱ्या दिवशी तयार होऊन लोकांमध्ये गेलं पाहिजे, काम करत राहिलं पाहिजे. हे साहेबांकडून शिकत आलोय. साहेबांचा संयम हा वाखाणण्याजोगा आहे. तो आता इतके संकट आलं, विरोधक तुटून पडतात, पण साहेब तुटून पडत नाही. साहेब कायम सांगतात, माझं वय काढता का तुम्ही? वयाला सुद्धा जुमानणारे ना साहेब. यांच्याकडून आम्ही शिकत राहिलोय, शिकत राहू. ताई, नवी मुंबईचं एअरपोर्ट नुकतंच झालेलं आहे, JNPT सारखं बंदर आहे. या सगळ्याचा उरण शहरावर काय परिणाम झालाय का, आणि येत्या काळामध्ये कसं शहर विकसित होत जाईल आणि त्यासाठी तुमच्याकडे काय नियोजन आहे? आदरणीय पवारसाहेब मुख्यमंत्री असताना त्याच वेळेस JNPT बंदर झालं. तेव्हापासून खर तर स्थानिक लोकांना ज्या पद्धतीच्या नोकऱ्या लागायला पाहिजे होत्या त्या लागल्या नाहीत. 6 पोर्ट आहेत आमच्याकडे. 6 पोर्ट, मला वाटतं 65च्या जवळपास CFS आहेत, तरी माझ्या स्थानिक नोकरीपासून वंचित आहेत. पुढच्या काळामध्ये यांच्याकडे कसं लक्ष देता येईल ते बघितलं पाहिजे, किंवा स्थानिक लोकांना त्या ठिकाणचे असलेले म्हणजे ट्रान्सपोर्टर असतील
किंवा त्या ठिकाणी स्थानिक व्यवसाय करणारे लोक असतील, त्यांना जास्तीत जास्त कशा पद्धतीने प्राधान्य दिले पाहिजे याकडे लक्ष दिलं पाहिजे. यासाठी खूप मोठा लढा लढावा लागणार आहे आणि स्थानिक लोकांना पुढे घेऊन या लढ्यामध्ये खर तर यश येईल. त्या लढ्यासाठी सुद्धा मी तयार आहे आणि तशा पद्धतीच्या उपाययोजना सुद्धा आम्ही पुढे आखत चाललेलो. ताई, आपण जेव्हा काम करतो, तुम्ही नगराध्यक्ष असाल तरी तुम्हाला सगळ्यांची साथ महत्वाची आहे. म्हणजे अधिकारी असतील तर तुम्हाला प्रशासनातल्या अधिकाऱ्यांची साथ मिळते का? कशा प्रकारे सपोर्ट मिळतो तुम्हाला? कसं आहे, इतक्या वर्ष निवडणुका झाल्या नव्हत्या, त्यामुळे नगरपालिकेमध्ये प्रशासक होते, त्यामुळे अधिकाऱ्यांना सुद्धा सवय लागली की आपल्याच सईने आता बाकीची कामं होतील. त्यामुळे आता निवडून आलेल्या लोकांना की त्यांना लगेचच सामावून घेण्याची त्यांची भूमिका कदाचित नसावी, परंतु सर्वसामान्य बाकीचे जे अधिकारी आहेत, जे वेगवेगळ्या जसं पाणी पुरवठा असेल, कचरा असेल, त्याच्यावरचे हेड असतील, त्यांना कुठेतरी तशा पद्धतीने वाटत नसेल, परंतु सिओन सारखे अधिकारी असतील, त्यांना वाटत असेल की बाबा आता आपलं कुठेतरी महत्व कमी होतंय, त्यामुळे यांना कुठेतरी कमी महत्व द्यावा असं त्यांना वाटत असेल. परंतु ज्या शासनाने किंवा संविधानाने ज्या गोष्टी लिहून ठेवलेल्या आहेत त्या तर चालत राहणार. त्यामुळे आमचे अधिकार हे कुठेही कमी होणार नाहीत आणि ते आम्ही होऊ देणार नाही. ताई, महिला दिनानिमित्त आपण बोलतो आहोत. महिलांसमोर अनेक चॅलेंजेस असतात. असे कुठले चॅलेंजेस तुम्हाला वाटतात आणि त्या चॅलेंजेसला महिलांनी कशा प्रकारे सामोरं गेलं पाहिजे? बघा, आपण महिला आज आपण समोर बसलोय ते आपण खूप प्रौढ विचारांच्या आहोत किंवा आपलं कुटुंब तशा पद्धतीचं असेल किंवा तशा पद्धतीच्या वातावरणाने आपल्याला पुढे नेले. पण अजूनही ग्रामीण भागामध्ये महिलांना बोलतात ना, तोंड दाबून बुक्क्याचा मार सहन करावा लागतो, कारण त्या पद्धतीचं वातावरण अजूनपर्यंत आपला समाज हा काही महिला पुढे गेल्या पाहिजेत किंवा महिलांनी शिकलं पाहिजे किंवा महिलांनी राजकारणात गेलं पाहिजे, विविध क्षेत्रामध्ये स्वतःचं नाव कमावलं पाहिजे, असं अजूनही ग्रामीण भागात वाटत नाही. अजूनही असं वाटतं 18 वर्षाची झाली, तिने तिचं लग्न करावं आणि तिने तिच्या घरी जावं. किंवा एक वेगळा मुद्दा सांगायचा झाला तर विविध शासकीय भागांमध्ये असतील, पोलीस खात्यातील महिला असतील किंवा विविध कर्मचारी विविध ठिकाणी किंवा प्रायव्हेट ऑफिसमध्ये काम करणाऱ्या महिला यांना पुरुषी अहंकाराला सामोरं जावं लागतं. किंवा महिलांवर होणाऱ्या अत्याचार म्हणजे वेगळ्या पद्धतीच्या मानसिकतेचे जे पुरुष आहेत, जर एखाद्या महिलेचा बॉस असेल तर तिला वेगळ्या पद्धतीने बघितलं जातं किंवा शारीरिक आणि मानसिक छळाला सुद्धा तिला सामोरं जावं लागतं. त्यावेळेस तिने जर घरी सांगितलं तिचं नोकरी जाईल किंवा तिला पाठवणार नाही किंवा त्या ठिकाणचा असलेला बॉस तुला काढून टाकेल किंवा असलेला स्टाफ तिला काय नजरेने बघेल, या सगळ्या बाबींकडचं लक्षात घेता त्या महिलेला छळ सहन करावा लागतो. याकडे सुद्धा प्रकर्षाने लक्ष देण्याची गरज आहे. आपण सगळ्या म्हणजे तुम्ही पत्रकारिता क्षेत्रामध्ये असलेल्या महिला किंवा मी राजकीय क्षेत्रातील असलेल्या महिला किंवा सामाजिक संघटनाने एकत्र येऊन या सगळ्या मानसिकतेला थोडं लांब करता आलं पाहिजे किंवा तशा पद्धतीचं शिक्षण हे शाळांमध्ये दिलं गेलं पाहिजे. त्यामुळे कितीही ठरवलं तरी मानसिकता जोवर बदलत नाही तोपर्यंत आम्ही काय करू शकत नाही. मला असं वाटतं की मुलांना मग लहानपणापासूनच ते शिकवलं पाहिजे. जसं मुलीला आपण सांगतो की तू बाहेर जाताना जरा जपून जा, तसं मुलांनाही सांगायला हवं की दुसऱ्या एखाद्या मुलीकडे पाहताना तू जरा व्यवस्थित, म्हणजे ती आपली बहीण असेल किंवा मैत्रीण असेल अशा पद्धतीनेच बघ. म्हणजेच मानसिकता बदलण्याची गरज आहे. आपलीच म्हणजे ती समोर दिसते ती आपली बहीण आहे किंवा आपल्या घरातली मुलगी आहे, ती तरी कोणाची तरी आई बहीण असेल, हे विचारात घेण्यासाठी मानसिकता बदलण्याची गरज आहे. ते शाळांमध्ये किंवा वेगवेगळ्या NGOने तशा पद्धतीचे शिबिरं घेऊन मुलांना त्या शिबिराला बोलवून मुलं मुली एकत्र बसून तशा पद्धतीचं अवेअरनेस करण्याची गरज आहे. तुम्ही आता पुरुष अहंकाराचं बोललात, तुम्ही नगरपालिकेमध्ये नगर परिषदेमध्ये काम करताना असा काही अनुभव कधी आलात तसा, आणि आला असेल तर त्याला तुम्ही कसं मग टॅकल केलं? आला ना. आता तुम्हाला मी सांगते ना, ज्या दिवशी मी चार्ज घेतला त्या दिवसापासून CO सुट्टीवर होते आणि ते अचानक आल्याच्या नंतर मला कळलं CO आले. तर मला माहित नव्हतं की मी पहिल्याच दिवशी माहित नव्हतं की मी जायचंय, त्यांनी यायचंय, म्हणून त्यांना म्हटलं तुम्ही येणार आहात, मी येऊ, आपण विकासाच्या मुद्द्यावर थोडं बोललो असतो किंवा आपण मधल्या कॉन्फरन्समध्ये बोलू.
त्यांना मी जसं विचारलं की आता पुढे काय, तसा त्यांनी इतका जोरात आवाज उठवला की त्यांना असं वाटलं की कदाचित मी शांत राहीन. मी शांत राहिलो, पण वेगळ्या पद्धतीने उत्तर दिलं त्यांना. आता जेव्हा गरज असते लोकांच्या प्रश्नासाठी तेव्हाच मी त्यांच्याशी बोलतो. कारण फार बोलण्याच्या किंवा एक भाऊ म्हणून किंवा एक सहकारी म्हणून काम करण्याची मानसिकता त्यांची नाही. त्यांना असं वाटत असेल की एक महिला कायच करणार आहे, एक महिला तिला कायच नॉलेज असेल, याच्या आधी ती कधीच निवडून गेली नव्हती किंवा प्रशासकीय कामांचा तिला अनुभव नसेल. पण तुम्ही ही पुस्तकं बघितली, त्या दिवशीपासून ती वाचायला सुरुवात केली मी. वेळ लागेल, पण महिला म्हणून कोणी वेगळ्या एकदम म्हणजे अशिक्षित आहे किंवा तिला काय कळणार नाही असं कोणी समजू नये. महिला ही सरस्वती होते, वेळ प्रसंगी दुर्गा होते, पण वेळ प्रसंगी ती चंडिका पण होते, हे त्यांनी लक्षात ठेवायला. तुम्ही जे सीओ न उत्तर दिलं म्हणाला की शांत राहून, तर आपण ऑन कॅमेरा सांगू शकतो का काय उत्तर होतं ते? शांततेत उत्तर दिलं म्हणजे त्यांना सांगितलं की ठीक आहे, आज तुमचं असेल पण उद्या माझं असेल. ताई, उरण शहरामध्ये ड्रग्सचा एक महत्वाचा मुद्दा आहे. ड्रग्ज असं खुलेआम विकले जातं, मुलंही ते घेतात आणि त्याचा परिणाम अर्थातच पुढे येणाऱ्या पिढीवर होणार आहे. त्याकडे तुम्ही कसं पाहता? नजीकच्या काळामध्ये ड्रग्सची विक्री इतकी मोठ्या प्रमाणात होते की लहान लहान मुलं सुद्धा ड्रग्स घेतात. त्यांचे आई वडील माझ्याकडे येऊन सांगतात की यासाठी काहीतरी केलं पाहिजे, परंतु ड्रग्स विकणारे हे गपचूप म्हणजे बोलतात ना, सावधान पद्धतीने ड्रग्स विकतात. घराघरामध्ये त्याची विक्री होते, त्यामुळे कोणाच्या घरात जाऊन तर मी बघू शकत नाही. परंतु या मुलांना नशामुक्तीसाठी वेगवेगळे कॅम्प घेण्याचं आम्ही ठरवलेलं आहे. नशामुक्ती केंद्र आम्ही एक बनवलेलं आहे, त्यामध्ये रविवारी ते चालणार आहे. आता ड्रग्सची विक्री ही थांबली नाही तर ही पिढी बर्बाद होणार आहे, याकडे मी जास्तीत जास्त लक्ष देण्याचं ठरवलेलं आहे. ताई, तुम्ही निवडून येऊन काही महिनेच झालेत, मात्र असं एखादं काम आहे जे तुम्ही आता हाती घेतलंय, ते सुरू झालंय असं? आता स्वच्छतेची मोहीम घेतली. एक मोठं डम्पिंग ग्राउंड होतं, त्याच्यामध्ये खूप महिन्यापासून कचरा पडलेला होता, तर ते खाली झालंय. रेग्युलर कचरा उचलायला सुरू झालाय. आता अजूनपर्यंत घर घर जाऊन कचरा उचलत नाही, कारण त्या कॉन्ट्रॅक्टर अनेक वर्षापासून मुजोर झालाय. त्याला थोडा सुरळीत करण्यासाठी आणि त्याला सरळ करण्यासाठी मला थोडा वेळ लागणार आहे, पण नक्कीच मी करेन. काही गोष्टी या खूप अस्वस्थ करणाऱ्या आहेत. खरं तर बघाल तर उरणमध्ये सेफ्टी झोनचा मुद्दा असेल किंवा हनुमान कोळीवाडा असेल, ते जैनपेठी आल्यापासून आज पुनर्वसनाचा प्रश्न प्रलंबित आहे. अनेक वर्ष पवार साहेबांनी दिल्लीमध्ये बैठका लावल्या. आता एक म्हणजे मुद्दा असा सुटण्यासारखा आहे, तरी सुद्धा सुटला नाहीये. अनेक वर्ष ते म्हणजे मी जन्माला आल्यापासून जैनपेठी आली, खरं तर तेव्हापासून 84 पासून आज लोक किती कुटुंब वाढली असतील, म्हणजे एकेका घरामध्ये 2-2 मुलं असतील किंवा त्यांची मुलं आता झालेली आहेत. आणि घर ते तसं छोटंसं घर आज त्या गावाला किंवा सेफ्टी झोन मध्ये असलेल्या त्या घरांना खूप त्रासाला सामोरं जावं लागत आहे. आणि आपण म्हणजे आम्ही काही राजकारणी म्हणून अनेकांनी जे प्रयत्न करायला पाहिजे होते ते केलेच नाहीत. खऱ्या अर्थाने मी आदरणीय सुप्रियाताईंना सांगितलं की तुम्ही राजनाथ सिंग साहेबांना सांगून हा सेफ्टी झोनचा प्रश्न सोडवा आणि ह्या पुनर्वसनाच्या प्रश्नाकडे सुद्धा आपण लक्ष घालावं अशी मी विनंती केली आहे. खऱ्या अर्थाने या बाबी सुटण्यासारख्या आहेत आणि या सुटल्या गेल्या पाहिजे, यासाठी पुढच्या काळामध्ये काम करणार आहे. म्हणजे महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या मध्ये म्हणजे नेत्यांना सांगून किंवा या ठिकाणी कार्यकर्ते म्हणून आम्ही सगळेजण या ठिकाणी प्रयत्न करणार आहोत. बरं, दोन्ही राष्ट्रवादीच्या विलनीकरणाचा एक मुद्दा आहे. तुम्ही उपाध्यक्ष आहात, सो कदाचित तुम्हाला त्याची कल्पना असू शकते. असं काही बोलणं झालं होतं जे तुम्हाला माहिती होतं आणि आता इथून पुढे विलनीकरण होऊ शकतं की तशा चर्चा थांबल्यात आता? बघा, पुण्याचं मी इतकी मोठी नाहीये की या संदर्भात मी बोलेन, परंतु पुण्याचं इलेक्शन तुम्ही जेव्हा बघितलं तेव्हा ते पूर्णपणे त्याची धुरा साहेब आदरणीय दादांकडे होती. दादा ते सगळं सांभाळत होते. ज्या पद्धतीने दादानी भाषणं केली की माझा काका मोठा आहे, लय मोठा आहे, ज्या पद्धतीने साहेबांबद्दल त्यांनी आदर व्यक्त केला होता, दादांनाही कळलं होतं की आता ती वेळ आहे की हे सगळं विस्कटलेली घडी ही परत बसवली पाहिजे, म्हणून दोन्ही पक्ष एक झाले पाहिजे, ही काळाची गरज आहे. परंतु आता दादा गेलेत,
त्यामुळे दादांच्या मनातल्या गोष्टी दादांच्या मनात राहिल्या, त्याबद्दल काय मी फार बोलू इच्छित नाही, मोठे नेते बोलतील. परंतु दोन्ही पक्षामध्ये काम करणारे जे सगळे त्या बाजूचे या बाजूचे लोक आहेत, त्यांनी अनेक वर्ष एकत्र काम केल्यामुळे एकमेकाच्या मनामध्ये जिव्हाळा आहे, प्रेम आहे, आपुलकी आहे, ते कुठंतरी विस्कटलं जाता कामा नये असं आम्हालाही वाटतं. मग सत्तेत राहो किंवा सत्तेच्या बाहेर राहो, पण हे पक्ष एकत्र आले पाहिजेत, ही प्रत्येक म्हणजे माझ्यासारख्या कार्यकर्त्याची भावना आहे. आणि स्वतःला पुढच्या 5 वर्षामध्ये कुठे पाहता या महाराष्ट्राच्या सगळ्या राजकारणामध्ये? भावना घाणेकर कुठे असतील? भावना घाणेकर जनतेच्या मनात असतील, एक वेगळ्या पद्धतीचं स्थान निर्माण करतील, हा विश्वास या निमित्ताने तुम्हाला मी देते. बरं ताई, आपण महिला दिनाच्या निमित्ताने बोलतोय. सगळ्या महिलांना वन लाइनर मेसेज जर द्यायचा असेल तर तो काय द्याल? त्यांना एकच सांगेन, संघर्ष करा, लढत राहा. जेव्हा जेव्हा अन्याय होईल तेव्हा पेटून उठा. कोणत्याही महिलेला बोलतात ना, सहन करण्याची गरज नाही, कारण काळ बदलतोय, आपण बदला. ताई, तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा. इथून पुढे उरण शहरासाठी, राष्ट्रवादी पक्षासाठी तुमच्याकडून खूप चांगलं काम हो, याच आमच्या तुम्हाला शुभेच्छा. थँक्यू सो मच.